आपण जे पर्यावरणपूरक गणपतीचं प्रदर्शन भरवलं आहे त्याच्याबरोबर आपल्याबरोबर हेमंत जोरवेकर आहे, ते नगर जिल्ह्यातून आलेत आणि एक मोठी क्रांती जोरवेकरांनी केली आहे, ज्यामधून मला वाटतं या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आपल्यासमोर आहेत, इथे समोर आपल्या लक्षात येतील. या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती त्यांनी या ठिकाणी दाखवायला आणल्या आहेत आणि ह्या गणेश मूर्ती साधारणतः दिवसाला 3000 गणेश मूर्ती ते तयार करू शकतात आणि ही खरंच मोठी क्रांती आणि मोठं इनोव्हेशन आहे. जोरवेकर काय सांगता येईल, कशा मूर्ती तयार करता आपण आणि साधारणतः दिवसाला किती मूर्ती तयार केल्या जाऊ शकतात? कारण या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती शाडूच्या आहेत. काही लोक मूर्तिकार सांगतात दिवसाला 2 आणि 3च मूर्ती तयार होऊ शकतात, 3 दिवसाला 3 मूर्ती तयार होऊ शकतात. आपण काय सांगाल साहेब? या जग पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे त्या आधुनिकतेचे साथ धरून टेक्निकलचा वापर करून मशीनद्वारा बनवल्या जातात आणि 2 मिनिटाला एक मूर्ती दिवसभरामध्ये आजची कॅपॅसिटी 3000 मूर्त्यांची आहे. ठीक आहे, पूर्वीचं हाताने करणं वेळ लागणं, पण काळानुसार आता आपल्याला बदलायला पाहिजे होतं. आम्ही प्रयत्न केला, महिलांनी प्रयत्न केला, ही संघटना महिलाची आहे, महिलांनी प्रयत्न केला आणि त्यांना बाप्पांनी यश दिलं, म्हणून आज आमचा प्लांट 3000 मूर्त्या पर डे बनवू शकतो. उद्या डिमांड वाढली तर याच्यामध्ये अजून मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करून प्रोडक्शन वाढवू शकतो, अशी आमची विचारसरणी आहे. नाही, गणेश मूर्ती हाताने तयार केली जाऊ शकते इथपर्यंत सगळ्यांना माहिती होतं. आपण मशीनच्या माध्यमातून तयार करताय आणि अशा पद्धतीचं यांत्रिक काम असं मशीन आजपर्यंत कुणी तयार केलेलं नाही, पहिलं आपण तयार केलं. त्याबद्दल काय सांगता येईल, कसं शक्य झालं आहे, कसा शोध आपण हा लावलात? साहेब, याचं सगळ्यात मोठं श्रेय जे आज जातं आहे की आमची जी टीम आहे, टीमनी बऱ्याच वर्ष 6 वर्ष याच्यावर काम केलं. बऱ्याच वेळा अडचणी आल्या, सगळं काय झालं, बाप्पाची मेहरबानी झाली की 6 वर्षानंतर ही मूर्ती मशीनमधून बाहेर पडली. टेक्नॉलॉजी काही नवीन नाही आहे, त्या जुन्या प्रोसेस आहे, जुन्या सगळं काही आहे, फक्त त्याला आधुनिकताची जोड दिली गेलेली. बाकी याच्यामध्ये कोणी म्हणत असेल की नवीन झालं, लईच नवीन झालं, तसं काही नाही आहे. फक्त आपण जुन्या याच्यातून सोनं शोधायचं आणि तेच चमकून घालायचं. धन्यवाद. त्यांच्यावर त्यांच्या सौभाग्यवती पण आहेत, त्या पण लिबर्टीच्या माध्यमातून खूप मदत करत असतात. तर तुम्हाला साथ देताना काय वाटतं या इको फ्रेंडली मूर्ती? कारण महिला बचत गट मोठ्या प्रमाणात तुमच्याबरोबर आहेत. त्यांना एक रोजगार पण मिळाला ना, रोजगार पण मिळाला, कामही मिळालं आणि छान वाटतं सगळ्यांना. आता बहुसंख्य महिला तुमच्याकडे महिलाच तयार करतात. महिलाच तर किती महिला साधारणतः आहेत, दिवसाला किती मूर्ती तयार करतात? जवळजवळ 40 महिला आहेत आमच्याकडं. अच्छा. तर दिवसाला त्या 25-30 चालू राहतात. आपण जर का पाहिलं तर आता ज्या मिसेस जोरवेकर आहेत त्यांनी सांगितलं की महिला मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर काम करतात आणि हे ग्रामीण विभागातून आलेत. तर शहरांमध्ये नक्कीच यांनी तो शोध लावून ज्या मूर्ती तयार करण्याचं तंत्र विकसित केलं आहे ते फार मोठा हातभार पुढच्या भविष्यात लावेल असाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.